महाराजांनी दिलं आजामेळा पापराशी त्याशी चांडाळ होता चांडाळ, पण त्यानं देवाचं नाव घेतलं आणि त्याचा उद्धार झाला म्हणून देवाचं नाव भगवंताचं नामस्मरण नामचिंतन या जन्मामध्ये मिळेल तेव्हा घ्या, पण घ्या. कारण महाराज राजा असू द्या, रंक असू द्या, गरीब असू द्या, नाही तर श्रीमंत असू द्या, देवाच्या नावाशिवाय आणि गाथा ज्ञानेश्वरीशिवाय आपल्याला पर्याय नाही. नाही तुम्ही सगळ्यात सोडून द्या सारखा परमार्थच करा, नाही नाही नाही. आम्ही संसारात जन्माला आलेली माणसं, संसार करता करता ज्यानं परमार्थ सफल केला त्यानं म्हणावं आजी संसार सफल झाला की माहिती. संसार सफल झाला म्हणजे आम्ही गाडी घेतली, बंगला घेतला, पैसा कमवला, याच्यातच शक्यता आमचा वेळ वाया झाला. मी म्हणत नाही माणसाने जन्माला आल्याच्या नंतर सगळं करणारे भरपूर आहे, पण गर्व बापानं करावा. पैसा लेकराचा असावा, लेकराच्या पैशावरती बापानं गर्व करावा, असं स्वतःचं जीवन असावं. महाराज 51 वर्षाचं जीवन जगले छत्रपती शिवाजी महाराज, पण आज स्वाभिमानानं आम्ही नाव घेतो. पण 19 फेब्रुवारी आली की आम्ही दाढी वाढवणार, चंद्रकोर लावणार, राजांचा ड्रेस घालणार, बाह्य रंगानं छत्रपती झालो म्हणजे आमचा महाराष्ट्र सुधारेल असं नाही. अंतरंगानं जिजाऊ आऊसाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ज्यावेळी आमच्या अंतकरणामध्ये रुजू होतील त्यावेळी आमच्या आयुष्याचं सुद्धा कल्याण होईल. महाराज बाह्य रंगानं राजे होऊ नका, अंतरंगानं लहान लेकराच्या हातामध्ये मोबाईल देण्यापेक्षा कधीतरी गाथा द्या, कधीतरी ज्ञानेश्वरी द्या. पण आमची आई जर जीन्स पॅन्ट घालून बाहेर जात असेल, 7 वाजता लागीर झालं जी सुरू होते रात्री 12 पर्यंत, माझ्या नवऱ्याची बायको संपेपर्यंत जर आमच्या घरातली टीव्ही बंद होत नाही तर आमच्या घरातली लेकरं ज्ञानोबाराय तुकोबाराय होणार नाही. महाराज मोबाईल हातात देण्यापेक्षा आमच्या लेकरांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी गाथा द्या, आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या. पण मी आवर्जून सांगत असते आमच्या घरामध्ये जसं बाप जीवन जगतो, जसा बाप वागतो, अगदी त्याच पद्धतीनं त्या घरातली लेकरं घडत असतात. सुवर्णाताई तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, मला सांगायचं अमृतासारखं गोड पाणी देणारा आमचा बाप असतो. आणि एक वाक्य लाख मोलाचं सांगेल आणि माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देईल. पांडुरंग नावाचा बाप आणि आई रखुमाई नावाची माय जोपर्यंत आमच्या घरात जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे पाय धरायची सुद्धा गरज नाही. आमचे आई वडील आमची काशी म्हणून जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. माणसाचं आयुष्य मर्यादित आहे, क्षणिक आहे, कोण कधी जाईल आपण सांगू शकत नाही. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बांधे जंजीर.
राजा असू द्या, रंग असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, प्रत्येकाला एक ना एक दिवस स्मशानभूमीत जायचे. यदा कदाचित गरीबाची झोपडी वेगळी, श्रीमंताचा बंगला वेगळा. यदा कदाचित गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. आग्रातून पण जायचंय मात्र प्रत्येकाला स्मशानभूमीमध्ये. सत्तेचा, संपत्तीचा आणि तारुण्याचा अभिमान करू नका. माणूस म्हणून जन्माला आलो नाही, आम्हाला देव होता आला हरकत नाही, नाही आम्हाला संत होता आला हरकत नाही. आम्हाला माणसासारखं वागता यावं. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी, वारकऱ्यांविषयी प्रेम अंतकरणामध्ये असावं. आणि नाही जमलं, पाय आहेत तोपर्यंत एकदा आळंदी पंढरीची वारी घडावी. आपल्या माणसांची किंमत जिवंतपणे आम्हाला कळावी. मेल्याच्या नंतर मी सांगितलं ना, किती स्टोऱ्या लावा, किती स्टेटस ठेवा, मेलेला बघणार नाही महाराज. म्हणून जिवंतपणे आपल्या माणसांची सेवा करा. यथोचित परमार्थ आपल्या हातून व्हावा आणि आमच्या लेकरांना चांगले संस्कार देण्यात यावे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते, लग्न करताना आमची मुलगी चांगल्या घरामध्ये देणे. म्हणजे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याच घरामध्ये आपली मुलगी द्या, असं नाही. काळाची गरज आहे ही. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असते बघा, पैसा गाडी बंगला बघून, अहो संपत्तीच्या बघण्यामुळे कित्येक मुलींचं वाटोळं झालं. आणि सौंदर्य बघून काही काही मुलांनी लग्न केलं, त्या मुलांचं सुद्धा वाटोळं झालं. मागा सौंदर्य, संपत्ती हे बघण्यापेक्षा घरातले संस्कार बघा आणि चांगल्या घरामध्ये आपली मुलगी द्या. अपेक्षा थोड्या कमी करा. तुमची मुलगी तुम्ही फार मोठी बनवा, फार शिकवा तुमच्या मुलीला, पण गरीबाच्या लेकराचं कल्याण होते. असो, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण याच्यानंतर भरपूर श्रद्धांजली होणार आहेत आणि कार्यक्रमाची नियोजित वेळ खऱ्या अर्थानं संपलेली आहे. जीवनामध्ये आलो नाही, जास्त जमला थोडा तरी परमार्थ करावा. आणि संसारामध्ये जी धुंदी आपल्या डोळ्यामध्ये आहे, तारुण्याचा अभिमान असेल, भोग रोग भयम, कुलेच्युती भयम, विद्येंद्रुपाला भयम, माने दैन्य भयम, रूपे जराय भयम, शास्त्रे वाद भयम, काळे कृतांतात भयम. ज्या ज्या पाठीमागे त्या त्या गोष्टीची भीती सांगितलेली आहे. भोगाच्या पाठीमागे रोगाची भीती, तरुण असाल तर म्हातारपणाची भीती, पैसा असेल तर चोराची भीती, जास्त अभ्यास असाल तर शास्त्रकाराची भीती, आणि सगळ्यात महत्वाची भीती ती मरणाची भीती. काय कृतांतात भयम. आपली काया एक ना एक दिवस हे विश्व सोडून जाणार. म्हणून जीवनामध्ये होईल तेवढं चांगलं करा आणि काय करा, देवाचं भजन. एकदा सगळ्यांनी आपले डोळ्यात वर घ्या. मृदुंगाचार्य तुम्ही नको घ्या, जरा लांब लांब दिसू द्या भगवंताला. एक असेल, एक दोन असतील, दोन मोठ्या प्रेमाने मोठ्या अंतकरणाने सगळ्यांनी टाळी वाजवायची. एक दोन, क्या बात, टाळी जोरात, क्या बात, जय हो. हा वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा घ्या सगळ्यांनी आपले दोघांची संगती, मुखी नाम अहो राती विठ्ठल. यथामती यथावकाश सेना महाराजांच्या अभंगाचा 2 चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. हा अभंग पूर्ण सोडवायचा म्हटलं की 3 तास लागतात. 3 तास लागतेच. पण काय झालं, आज थोडी थंडी होती. थंडीमुळं बऱ्याच लोकांना यायला सुद्धा उशीर झाला. आणि वर्ष श्राद्धाच्या नियमाप्रमाणे गरुड पुराणाच्या नियमाने 12ला पूर्णाहुती झाली पाहिजे, हा गरुड पुराणाचा नियम आहे. मासिक श्राद्ध झाल्याच्या नंतर 11व्या महिन्यामध्ये तिथीनुसार काढलं तर 12व्या महिन्यामध्ये येतं ते
वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण नाही. बरेच जण पत्रिकेवर पुण्यस्मरण नाव टाकतात, पण आपल्यासारख्याचं पुण्यस्मरण होत नाही. वर्ष श्राद्धच होत नाही तर पुण्यस्मरण तर लई लांबची गोष्ट. वर्ष श्राद्ध मासिक श्राद्ध झाल्याच्या नंतर येतं वर्ष श्राद्ध. आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, गोदान, भूमिदान सगळं दान करून जेवढं पुण्य एकत्रित होतं सगळं पुण्य गेलेल्या जीवात्म्याच्या नावे पाठवायचंय. आणि बापूंना शेवटची श्रद्धांजली व्यक्त करताना भगवंताच्या चरणी विनंती करायची, हे देवा, हे परमेश्वरा, बापूंना आता जी गती दिली त्याच्याही पेक्षा उच्च असणारी गती देऊन तुझ्या चरण रविंदावरती यांना अर्पण करून घे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण कार्यक्रमाची नियोजित वेळ ही खऱ्या अर्थानं संपलेली आहे. याच्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली होतील आणि त्याच्यानंतर महाप्रसाद होईल. बरेच जण म्हणतात काशीला जाऊन आलो कपाट चहा पेत नाही, काशीला जाऊन आलो वर्ष श्राद्धाचं खात नाही. पण मला एक सांगायचंय, काशीला गेल्यावर परत माघारीची यायचं नसतं, हे तर कळतं ना. वर्ष श्राद्धाचं असू द्या नाही तर 10व्याचं असू द्या, ठीक आहे. तुमचं गंगापूजन राहिलं असेल तर तुम्ही तेवढं गंगापूजन होतोवर पाळा सगळ्या गोष्टी. पण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, सगळ्यांनी सेवन करायचंय. एकदा मी कीर्तनात सांगितलं अन्न पूर्ण ब्रह्म आहे. वर्ष श्राद्धाचं 10व्याचं सगळं खायचं. आणि नेमकं लांब कीर्तनाला जायचं होतं, कीर्तन संपलं, अशी गाडीत बसले जेवलेच नाही. मंडपातून 5-6 फोन मला, महाराज तुम्हीच सांगितलं खायचं नाही, आमचं नाही तमचं नाही. बरेच जण म्हणतात तुम्हीच खाल्लं नाही. मग तेव्हापासून मी संकल्पच केलाय, शपथच घेतली, कीर्तन संपलं का पहिल्याच पंक्तीत बसायचं आपलं. म्हणजे सगळे बघत येत आपल्याकडे महाराजांनी सुद्धा वर्ष श्राद्धाचं खाल्लं. आणि महाराज गेलेले भक्त आहेत ना, खऱ्या अर्थानं हरिभक्त परायण. हरिभक्त परायण या शब्दाचा अर्थ काही सामान्य नाही महाराज. जे हरीला प्रिय आहेत ते हरिभक्त, जे अतोनात कष्ट करून संसारात काही झालं तरी चालेल पण भगवंताविषयी आसक्ती जे बाळगतात ते हरिभक्त परायण. आणि मला असं वाटतं आपल्याला त्यांना वेगळी श्रद्धांजली द्यायची गरजच नाही. कारण ज्यावेळी त्यांचा अल्प परिचय, त्यांचं आयुष्य जाणून घेतलं मी, त्यावेळी सगळ्या ग्रंथाचा अभ्यास केला, ग्रंथ वाचले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी हरिपाटण ज्ञानेश्वरी वाचली. आणि ज्यांना आयुष्यात हरिपाटण ज्ञानेश्वरी वाचली ना त्या जीवाचं कल्याण हरिपाटण ज्ञानेश्वरीच करत असते महाराज. आपल्याला त्यांना वेगळी श्रद्धांजली द्यायची गरज नाही. त्यांना उच्च गती मिळावी अशी प्रार्थना करण्यापेक्षा त्यांच्या कर्मानुसार त्यांना उच्च गती प्राप्त झालेलीच आहे. पण भगवंताला ही विनंती करायची, आयुष्यभर जो त्यांनी परमार्थ केला, जे समाज कार्य केलं, गावामध्ये कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांचा वाटा होता, फुल ना फुलाची पाकळी कुठंतरी आपण कमवावं, गावाच्या देवाच्या कामासाठी आपण कमवलेलं धन सुद्धा जावं, एवढं गोड आयुष्य जगले. आणि जो आवड आहे सर्वांना, तुझी आवड आहे देवाला, त्यांच्या आयुष्याची माळ तुटली. आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व त्यांना अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. याच्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली होतील, वैकुंठ गमनाचा अभंगही होईल आणि महाप्रसादाचा आस्वादही सगळ्यांनी घ्यायचा आहे. झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी, माझ्या मात्या पित्यांच्या आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरण रविंदावरती अर्पण. बोलण्याचा ओघात एखादा शब्द माझ्या वाणीतून चुकीचा गेला असेल, माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत, आणि जे बरोबर असेल ती संत महात्म्यांची माझ्यावरती असणारी कृपा. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर Thank you.